कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम. नमस्कार. भगवान शिवाचं हे दिव्य स्वरूप खरं तर ते फक्त एक रूप नाही, तर ते एक संपूर्ण विश्व आहे. कालातीत आणि गहन प्रतीकांनी भरलेलं. या प्रतीकांमागे केवळ कथा नाहीत, तर आपल्या अस्तित्वाची आणि या विश्वाची मोठी रहस्य दडलेली आहेत. तर मग आपण एकत्र मिळून या दिव्य प्रतीकांच्या आत दडलेला अर्थ शोधूया. आणि हा सगळा उलगडा सुरू होतो एका अतिशय पवित्र प्रश्नापासून. हा प्रश्न विचारला होता श्रीपाद श्रीवल्लभांचे एक निस्सीम भक्त शंकर भट्ट यांनी, त्यांचे गुरु धर्मगुप्त यांना. आणि हाच प्रश्न खरं तर आपल्या या संपूर्ण प्रवासाचा मार्गदर्शक ठरणार आहे. आपल्याला वाटतं की शिवाची ही प्रतीकं म्हणजे फक्त अलंकार किंवा शस्त्र आहेत, पण नाही. या प्रत्येक चिन्हामागे एक वैश्विक रहस्य आहे. जणू काही एका दिव्य कॅनव्हासवर संपूर्ण विश्वाचं चित्रच रेखाटलं आहे. तर यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं प्रतीक ते म्हणजे त्रिशूळ. हे शिवाचं मुख्य शस्त्र म्हणून ओळखलं जातं, पण याच्या 3 टोकांमागे सृष्टीची 3 मूलभूत तत्व लपलेली आहेत. त्रिशूळाची ही 3 टोकं म्हणजे प्रकृतीचे 3 गुण. सत्वगुण म्हणजे काय? एकदम शांत, निर्मळ मन, शुद्धता. रजगुण म्हणजे काहीतरी करून दाखवण्याची ती उर्मी, ती धडपड, ती क्रियाशीलता. आणि तमगुण म्हणजे आळस, जडपणा. आणि या तिन्हींच्या पलीकडे जे तत्व आहे, जे या तिन्हींना नियंत्रित करतं, ते म्हणजे शिव. आता येऊया शिवाच्या गळ्याभोवती असलेल्या नागाकडे. हे फक्त एक आभूषण नाहीये, यामागे एका प्रचंड गूढ ऊर्जेचं रहस्य आहे. हा नाग म्हणजे प्रतीक आहे कुंडलिनी शक्तीचं. ही एक अशी महाऊर्जा आहे जी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात झोपलेल्या अवस्थेत असते. शिवानं ह्याच शक्तीला जागृत करून त्यावर नियंत्रण मिळवलं, आणि यातून मिळणाऱ्या अणिमा, महिमा सारख्या अफाट सिद्धी म्हणजे अद्भुत शक्ती त्यांनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणासाठी वापरल्या. आता बघा, शिवाच्या त्रिशूळाला एक छोटीशी गोष्ट बांधलेली असते, डमरू. हे दिसायला लहान असलं तरी असं म्हणतात की संपूर्ण विश्वाचा आवाज, त्याचा नाद ह्यातच सामावलेला आहे. डमरू म्हणजे सृष्टीचा पहिला आवाज, द प्रायमोडियल साऊंड. म्हणतात की यातूनच भाषा, संगीत सगळं काही जन्माला आलं. आपण जेव्हा मंत्र ऐकतो आणि आत जो एक नाद घुमतो ना, तो याच आदिम ध्वनीचा एक छोटासा अंश असतो. आता या विवेचनाचा सगळ्यात रंजक भाग येतो. ही जी सगळी वैश्विक प्रतीकं आपण पाहिली ना, ती फक्त बाहेर नाही आहेत, ती आपल्या स्वतःच्या शरीरात आहेत. आश्चर्य वाटलं ना? चला बघूया कसं ते. जसं त्रिशूळाला 3 टोकं आहेत, तसंच आपल्या शरीरात 3 मुख्य ऊर्जावाहिन्या आहेत, ज्यांना नाडी म्हणतात: इडा, पिंगला आणि सुषुम्ना. सोप्या भाषेत सांगायचं तर इडा म्हणजे चंद्रनाडी, ती शरीरात थंडावा निर्माण करते. पिंगला म्हणजे सूर्यनाडी, ती ऊर्जा, उष्णता देते. आणि या दोघींच्या मधून जाणारी सुषुम्ना, ती आपल्याला थेट अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाते. हा आहे आपल्या आतला त्रिशूळ. आता वळूया त्या नागाच्या रहस्याकडे, पण ते आपल्या आत कसं आहे ते पाहूया. तीच वैश्विक सर्प ऊर्जा, तीच कुंडलिनी शक्ती आपल्या पाठीच्या कण्याच्या अगदी खालच्या भागात, मूलाधार चक्रात सुप्त अवस्थेत असते. तिला जागृत करणं हेच तर आध्यात्मिक प्रवासाचं सर्वोच्च ध्येय मानलं जातं. आता आपण एका खूप सुंदर संकल्पनेबद्दल बोलूया. अर्धनारीश्वर हे फक्त एक चित्र किंवा मूर्ती नाही, तर हे प्रतीक आहे शिव आणि शक्ती, म्हणजे पुरुष आणि प्रकृती या 2 तत्वांच्या एकरूपतेचं, जे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. आणि हेच द्वैत, हेच संतुलन आपल्या शरीरातही काम करतं. आपली जी डावी बाजू आहे, इडा नाडी, ती चंद्रनाडी आहे, शीतल, स्त्रीतत्वाचं प्रतीक. आणि उजवी बाजू, पिंगला नाडी, ती आहे सूर्यनाडी, उष्ण, पुरुष तत्वाचं प्रतीक. तुम्ही विचार करा, याच सूर्य आणि चंद्र शक्तींच्या खेळामुळे दिवस आणि रात्र होतात, पौर्णिमा येते, अमावस्या येते. संपूर्ण काळाचं चक्र याच संतुलनावर चालतं. एकटं काहीच पूर्ण नाही. दिवसाशिवाय रात्र अपूर्ण आहे आणि रात्रीशिवाय दिवस. तसेच शिव आणि शक्ती आहेत, एकमेकांशिवाय सृष्टीचं चक्रच थांबून जाईल. पण ही सगळी तत्व, ही फक्त प्रतीकं किंवा कथा आहेत का? नाही. ती याच पृथ्वीवर सगुण साकार रूपातही प्रकट होतात. दक्षिण भारतात चिदंबरम नावाचे एक अतिशय पवित्र स्थान आहे. तिथे शिवाची पूजा मूर्तीत नाही, तर एका रिकाम्या जागेत म्हणजे आकाशाच्या रूपात केली जाते. हेच शिवाचं अंतिम निराकार सत्य आहे. यालाच चिदंबरम रहस्य म्हणतात. पण मग एक प्रश्न उभा राहतो, हे निराकार सत्य जे दिसत नाही, ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला कसं कळणार? ते आपल्यासाठी सगुण रूपात येऊ शकतं का? आणि याचं उत्तर आपल्याला मूळ ग्रंथात मिळतं. धर्मगुप्त सांगतात की तोच अरुणाचलेश्वर आज मानवाकृतीमध्ये, पिठापूनमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरलाय.
कशासाठी? तर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी. याचा अर्थ काय? याचा अर्थ श्रीपाद श्रीवल्लभ हे दुसरं तिसरं कोणी नसून ते साक्षात चालते बोलते अर्धनारीश्वर आहेत. आपण सुरुवातीपासून ज्या शिवशक्तीच्या एकरूपतेबद्दल बोलत होतो त्याचं ते जिवंत स्वरूप आहेत. आणि म्हणूनच या संपूर्ण विवेचनाचा शेवट आपण कोणत्याही निष्कर्षाने नाही, तर त्या दिव्य तत्वाला शरण जाणाऱ्या एका प्रार्थनेने करूया. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.